फिरतो त्या साईडला. तिथं शेपटा थांब चौकास थांब या. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. गावाकडे डेली व्लॉग या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. दुपारचे 2:30 वाजले आता आणि आता मी जातोय गाई आणायला. आपण सकाळच्या गाई मालावरती लावतो त्या आता आणायचं. आज गाई आपण कसवात लावले त्यामुळे आता पुढे आणायला जातोय. नाही तर गाई आपले चरून येतात ह्या साईडला. आज लवकर येत होत्या वाड्यात, एवढ्या लवकर येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी आपण सोडतो. त्या कारण मी आज त्यांना कसवात लावलेत काजूच्या. आणि आता मी आणायला ते आहेत तिथे दुसरा हा बघा. आपण आता वरच्या शेतात मोडतो म्हणजे ह्या शेतात मोडतो आणि एकदम बांधाच्या साईडला असल्यामुळे आपल्याला जास्त करून बघायला नाही भेटलं. आता आपला पायरू लागला त्यांना तसं ते बांधाच्या पलीकडे उतरून गेले. तर आता आपण जातो पुढे गाई आणाया. गाई थांबवते तिकडे आणि येताना भेटले. येताना आपल्याला दिसले गेटवरच आले. तिथे वाट बघतात बाहेर पडायची आणि चढून झालं त्यांचं. उभ्या राहिल्यात गेटवर आणि आज ऊन वगैरे जास्त नाही ना, ते चरलेत लवकर. ऊन वगैरे असला तर झाडं सावलीला उभे असतात. या तिकडे. आता बघ पाठवून गेटवर येतील लगेच. हो थांब चौकास थांब या. वाड्यात जायची घाय सुटली आज. चल चल. गेट लावून घेतो परत. लावलेले असेल तरच उशीर होतो याला, नाहीतर 2 ते 2:30 वाजेपर्यंत करून येतात. ही मोठी आहे सर्वात. ही पहिली गाय आपण आणलेली. त्यानंतर पहिली गाय ही आणलेली. त्यांनी तिची वासरू हा पाडी म्हणजे ही जवळ 2.5-3 वर्षाची आहे. आता 3रा पाऊस आहे. 2 वर्ष कंप्लीट झाली ह्या वर्षी तिला ऑगस्ट महिन्यात. त्यानंतर ती पुढली तांबडी आणली होती आणि गेल्या वर्षी ही ऑक्टोबर महिन्यात आणलेली. आता तिला वर्ष व्हायचं होतं. पाऊस नसल्यामुळे एकदम रस्ता वगैरे पूर्ण सुकून गेला आहे. पण पावसाचं वातावरण आहे. संध्याकाळ पण पाऊस येऊ शकतो. अजून असं पूर्ण ढगाळ वातावरण केलं नाही. हवा वगैरे चालला नाही की काही ना मासे वगैरे जास्त त्रास देतात. हे बघा हिच्यावरती जास्त त्रास, हिच्यावरती मासे आहेत जास्त आणि त्या गायीवरती पण होते. त्यामुळं गाई थांबाय म्हणत नाही रानात. नंतर आहे हा रोड 1.5 किलोमीटर चालत यायला आपल्याला 20 मिनटं लागतात. आणि गाई चालत जायला चालल्या असतील तर त्यांना जवळजवळ 30-35 ते 40 मिनटं लागतात. सकाळी येताना गाई चरलेल्या नसतात त्यामुळे त्या पटापट येतात. आता चरलेल्या असले की त्यांना जायला टाईम लागतो थोडा आणि आपण पण हाकलू शकत नाही कारण चरलेले असतात. जी भेंडीची फुलं दिसत आहेत ना तुम्हाला आता, ते गणपतीत एक पण इथे फुल तुम्हाला दिसलं नसतं. हे गणपती असते तर ह्या दिवसानं, कारण एवढी माणसं येतात फुलं न्यायला सकाळची. पण आता मगाच्या जागेवर मगाशी आपल्याला मोर दिसले होते त्या जागेवरती आले. या चल. ती बाली गाय गेली ना तिथूनच आपल्याला मोर दिसली होती त्या साईडला. दिसले होते. आता मोर आपल्याला मोर नव्हतं त्याच्यामध्ये 2 पण लांडोर होते.
आणि कोंबडे पण दिसतात ना, एक नंबर असतात कोंबडे, बघण्यासारखे पक्षी असतात. चल नाही एक नंबर आहे तिकडे, बघूया. मोर मोठा आहे. तो बघा बघा मोर भरपूर दिवस आपल्या बघायला नव्हता भेटला, पण आई पण एवढं तुम्हाला झूम करून दाखवून होतो. पुढे जवळ गेलो तर निघून जायला उडत. बांधाच्या साईडला चाललंय तेवढे. खूप लांब आहे इथून आपल्या. हा बघा फिरतो त्या साईडला. तिथं शेपटा बघा केवढा मोठा आहे. चालला वर चाललाय तो बांधावरती. तर बांधावरती उडी मारेल होती. तो बघा गेला पटीकडे. त्या टायमाला मोर असतात. तर मागाशी गेलो तर त्या टायमाला आपल्याला 2 लांडोर दिसतात तिकडे. आणि आता हा मोर आपण पुढे गेल्यानंतर पळत आल्यानंतर आला तर भेटला बघायला आपल्याला. आता बराबर तिकडून आपण 2:30ला निघालो होतो. आता बराबर 3:10 झाले तिथे येऊपर्यंत. बराबर 40-45 मिनिटं झाली. आणि पावसाने पूर्ण कालोख केला नाही, अंधेरा केला नाही पूर्ण. चल जातात पुढे तिकडं या. चल या हेडा. आणि आपला तिथे वाडा आहे. चल 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 चल. शेपटी लागते मला. चल साईड घे. माझा दरवाजा उघडा आहे. थांब. हाव हाव हाव